आजही माझ्या मुलीला आमच्या जीविताला धोका आहेच गायकवाड कुटुंबाकडनं. आम्ही कसं तरी सगळेजण म्हणजे देव पाण्यात घालूनच राहतोय असा प्रकार आहे. आणि मूळ तर मी माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही नशीबवान आहोत की माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. अजून थोडं दुर्लक्ष झालं असतं तर यागवणे कुटुंबापेक्षाही वाईट अवस्था माझ्या मुलीची ह्यांनी केली होती. एका देवरशया नादाला लागून तिला कसं मारायचं हा सगळा इतिहास जो आहे हा सगळा पुणेकरांच्या पुढं आपल्या प्रसिद्धी माध्यमातून सगळा ह्या जगानं बघितलेला आहे. आपल्यासोबत दीपक आबा साळुंके आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुपेकरांनी 500 कोटी रुपये मागवले असा आरोप जो आहे तो केला जातोय. आबा किती तथ्य खरंच 500 कोटी तुमच्या माध्यमातून मागवले होते? नाही, मूळ सुपेकर आणि आमच्या केसचा काही संबंधच नाही. त्यामुळे पैसे मागायचा हा विषयच येत नाही. सुपेकर साहेब हे जेल प्रशासनामधले आहेत. आमची केस रेग्युलर पोलिसाच्याकडे आहे. त्यामुळे हा काही विषय आमचा नाही, त्यांचा आमचा संबंध नाही. हा विषय कधी आला नाही चर्चेला आणि काही विषय नाही. एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये तुमचं नाव आहे, मुक्ता गायकवाड आहे, त्यानंतर अमिताभ गुप्ता आणि शरद पवार साहेब. नाना गायकवाड यांच्यापासून तुमच्या जीविताला धोका होता असं पत्र जालिंदर सुपेकरांनी लिहिलेलं होतं. नेमकं त्या पत्रात काय आहे आणि खरंच ते होती का तशी परिस्थिती? आजही माझ्या मुलीला आमच्या जीविताला धोका आहेच गायकवाड कुटुंबाकडनं. आम्ही कसं तरी सगळेजण म्हणजे देव पाण्यात घालूनच राहतोय असा प्रकार आहे. आणि मूळ तर मी माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्ही नशीबवान आहोत की माझी मुलगी वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. अजून थोडं दुर्लक्ष झालं असतं तर यागवणे कुटुंबापेक्षाही वाईट अवस्था माझ्या मुलीची ह्यांनी केली होती. एका देवरशया नादाला लागून तिला कसं मारायचं हा सगळा इतिहास जो आहे हा सगळा पुणेकरांच्या पुढं आपल्या प्रसिद्धी माध्यमातून सगळा ह्या जगानं बघितलेला आहे. नाही, पण नाना गायकवाडनी काही स्मशानातील राख आणून तिला पाजली, अमानुषपणे छळ केला, हे सगळं एका ज्योतिषाच्या सांगण्यावरून हे सगळं होत होतं. हो, 100% होत होतं ते. हे सगळं त्याच्या आणि मुलीनं दुर्दैवानं आम्हाला अनेक दिवस वर्षभर मुलीनं सांगितलंच नाही. त्याच्या मुलीच्या आईच्या निदर्शनाला आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं. जीविताला धोका आहे असं एक पत्र सुपेकरांनी दिलं. नेमकं काय, कशामुळे धोका होता, काय होतं? जेल प्रशासनाला काय जे वाटलं असेल, त्यांना काय संकेत मिळाले असतील, हा विषय जेल प्रशासनाचा आहे. पण एक पत्र आमच्या जीविताला धोका आहे असं पोलीस स्टेशनला आमच्याकडे आलं. आमच्याकडूनही सगळ्या त्यामध्ये पण कोणी दिलेलं होतं? नाही, आम्हाला माहीत नाही. जेल प्रशासनाकडे काय संकेत आले असतील किंवा ते प्रशासनाला माहिती आहे, तो विषय आमच्याकडचा नाही. पण आजसुद्धा माझ्या मुलीच्या आमच्या सगळ्याच कुटुंबाला यांच्याकडून धोका आहे हे निश्चित आहे. नाही, पण मग तुम्ही हुंडा किती दिलेला होता? काय व्हिडिओ जे आहेत ते लग्नाचे समोर आलेले आहेत. आता हे बघा, मी काय हिशोब मांडणारा माणूस नाही. मी माझी मुलगी वाचली हे परमेश्वराजवळ आम्ही आभार मानतो. जे काय करायचं होतं ते फार भरपूर केलं होतं, भरभरून केलं होतं. त्यांच्या अपेक्षाही बऱ्याच होत्या, त्या पूर्ण करायचा आम्ही प्रयत्नही केला, त्या पूर्णही केल्या. आता सगळं काय डिटेल मी सांगत बसत नाही. आम्ही लढतोय, बऱ्याच गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे मी आता काय फारसं बोलणं यामध्ये मला काय उचित नाही. पण त्या 2 नंदा होता त्यांनी जास्त छळवणूक केली. आता फार मोठ्या प्रमाणावर त्याची क्रूर छळ ह्या सगळ्या कुटुंबानं केलेला आहे. सगळ्या कुटुंबानं केला, मोठ्या प्रमाणावर केला. पण आता ते दोघंही जेलमध्ये. आता हे बघा, सरकारकडे न्याय आहे. त्यांच्यावर एक नाही असंख्य गुन्हे नंतर दाखल झाले. ज्यावेळी माझ्या मुलीचा गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर याच्यावर कोणी गुन्हा दाखल करायची यांची कुणाची ताकद नव्हती, कुणाची हसयत नव्हती. ज्यावेळेला मुक्ताचा पहिला गुन्हा दाखल झाला त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला कोणतरी आता न्याय देणार आहे. आणि मग त्यावेळेला धडा सगळे गुन्हे दाखल झाले. आणि त्यावेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा, आम्ही मुक्ताला घेऊन त्यांच्याकडे भेटलो, आदरणीय पवार साहेबांना भेटलो. सगळ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की या मुलीवर अन्याय झालेला आहे आणि सगळ्या गृह खात्यानं वगैरे सगळ्यांनी त्यावेळेला मनापासून तपासात मदत केली. त्यामुळे आमचं काही त्या बाबतीमध्ये आपण त्याच्यामध्ये पवार साहेबांचं नाव आहे, त्यांच्या पण अमिताभ गुप्ता आणि पवार साहेबांच्या जीविताला धोका असं पत्र आहे ते. आता हे पत्र प्रशासनातलं आहे, त्यामुळे या पत्राचा आपल्याला काय विचारायचं असेल तर ते प्रशासनालाच आपण विचारावं, हे माझी आपल्याला विनंती आहे. माझ्या मुलीच्या जीवाला तर धोकाच आहे, आजही धोका आहे माझ्या मुलीच्या जीवाला आणि आमच्या कुटुंबालाही धोका आहे असं आम्हाला वाटतं. आम्ही आपलं जपूनच आहे, परंतु शासनातल्या सगळ्याच मंडळींचं माझ्या मुलीवरही मुलीसारखं लक्ष आहे आणि आमच्या कुटुंबावरही लक्ष आहे. तुम्ही भेटणार आहे परत? नाही, आता मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता आहे, या निमित्तानं मी सगळ्यांनाच भेटत असतो. नक्की अजूनही जीविताला धोका असल्याचं दीपक आबा साळुंके जे आहेत ते सांगतात. कॅमेरा नजर खटकेसह सागर साम TV.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.